कोकणात राखणदारबद्दल तुम्ही तर खूप ऐकलं असेल, म्हणजे की जो राखणदार असतो तो गावाच्या वेशीची रक्षा करतो. म्हणजे जे पण गावातले लोकं असतात त्यांची रक्षासुद्धा करतो रात्रीच्या समयी. आणि जे पण गावातले लोकं असतात म्हणजे ते कधी वाट चुकले असतील, चकवा लागलेला असेल, नाही तर दुसऱ्या गावातून स्वतःच्या गावामध्ये येत असतील, तर त्या गावाचे जे राखणदार असतात त्या गावाचे राखणदार त्या व्यक्तीची मदत करतात चकवा लागण्यापासून वाचवण्यासाठी, आणि त्याच्या गावाच्या वेशीपर्यंत त्याला सोडून देतात असं म्हणतात. पण काही कोकणामधल्या गावांमध्ये राखणदाराची मंदिरं सुद्धा असतात, आणि त्या मंदिरामध्ये त्या राखणदाराला चपला वाहतात. म्हणजे की जे चपला असतात त्या गावातील लोक म्हणतात की त्या चपला झिजलेल्या असतात, आणि त्याच राखणदाराला रोज चप्पल लागते आणि रोज तो नवीन चप्पल घालतो असं गावातील काही लोकांचं म्हणणं आहे. आणि जो राखणदार असतो हा राखणदार गावातील लोकांचं रक्षण करतो. म्हणजे की बाहेरच्या गावातून ते कधी स्वतःच्या गावात येत असतील तर चकवा लागण्यापासून, भूत प्रेत पिशाच्या याच्यापासून वाचवण्यासाठी मदत करतो असं म्हटलं जातं. आणि राखणदाराच्या आणि कोकणातील भूत प्रेतांच्या गोष्टी तुम्ही खूप ऐकल्या असतील, कारण की खूप गोष्टी कोकणामध्ये अशा खूप गोष्टी आहेत ज्या की आपल्याला माहिती नसेल. पण मी तुम्हाला या चॅनलवरती रोज अशा गोष्टी सांगणार आहे, म्हणून माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. मी तुमच्याशी भेटू याच व्हिडिओमध्ये.